नमस्कार, मी निखिला। मैं भी कॉकरोच किंवा नया है अप्रोच क्या है कोक्रोच। देशभरामध्ये सध्या कोक्रोच जनता पार्टीची सोशल मीडियावर अगदी जोरदार चर्चा रंगली। उपरोधिक डिजिटल राजकीय मंच सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटलं आणि स्वाभिमान दुखावलेल्या तरुणांनी आपला निषेध दाखवून दिला। अवघ्या 6 दिवसात कोक्रोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवर 16 मिलियन फॉलोअर्स त्यांचे तयार झाले। कोक्रोच जनता पार्टीने इंस्टाग्रामवरील फॉलोअर्सच्या मध्ये म्हणजे काँग्रेस आणि भाजपला सुद्धा यामध्ये मागे टाकले। आतापर्यंत जवळपास 16 मिलियनपेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर्स झाले। मी हा व्हिडिओ टाकेपर्यंत आणखी वाढले असतील। हिंगोलीमधल्या आणि आता अमेरिकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या अभिजित दिपके या तरुणाने कोक्रोच जनता पार्टी सुरू केली आहे। खरं तर ही एक खरं तर अधिकृत अशी राजकीय पार्टी किंवा संघटना नाहीये। तरुणांचा राजकीय राग किंवा असंतोष व्यक्त करण्यासाठी मीम्स आणि उपहासाचा वापर करणारं खरं तर हे एक डिजिटल असं व्यासपीठ आहे। मात्र देशामधल्या जेनझींनी याला उदंड असा प्रतिसाद दिला आणि आपल्या मताला खरं तर त्यांनी एक मोकळी वाट करून दिली। फक्त जेनझीच नाही तर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा सोशल मीडियावर या पार्टीला फॉलो केलंय। अखिलेश यादव त्यांनी ही पार्टी म्हणजे बीजेपी बनाम सीजेपी असं वाटतं। तर अभिजित दिपके काय म्हणतो ते आपण पहा। जो अभिजित दिपके त्यांनी कोक्रोच जनता पार्टी ही तयार केलेली आहे। तर त्याचं नेमकं म्हणणं काय आहे ते बघूयात। तर आम्ही असं काही प्लॅन करून कोक्रोच जनता पार्टी स्थापन केली नाही। सरन्यायाधीशांनी वक्तव्य केलं आणि त्यामुळे ही पार्टी स्थापन झाली। तसंच माझे सवाल हे कुठल्या एका पक्षाला किंवा कोणाला नाही तर सर्व यंत्रणांसाठी आहेत। आज भाजप सत्तेत आहे तर त्यांना प्रश्न विचारले जाणार। यंत्रणेशी छेडछाड करणाऱ्या प्रत्येक पक्षाला खरं तर हे प्रश्न विचारले जाणार आहे असं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्याला बॉलिवूडमधले निर्माते, अभिनेते, अभिनेत्री यांनी सुद्धा या पेजला फॉलो केलंय। निर्माता अनुराग कश्यप, कोंकणा सेन, ईशा गुप्ता, उर्फी जावेद, कॉमेडियन कुणाल कामरा, पंजाबी गायिका हिमांशी खुराना यांनी देखील सीजेपीला फॉलो केले। तर सोशल मीडियावर आणखी एक ट्रेंड सुरू झालेला आहे। म्हणजे गावात किंवा शहरातला तरुण मी सीजेपीचा शहर अध्यक्ष किंवा जिल्हा अध्यक्ष असं म्हणून काल्पनिक पार्टी जॉईन करतोय। कोक्रोच जनता पार्टीची तुलना अण्णा हजारेंच्या दिल्लीमधल्या आंदोलनाची सुद्धा केली जाते। अण्णा हजारे यांचं जंतर मंतरवरचं आंदोलन हे काँग्रेस विरोधातल्या म्हणजे एकूण सत्तेविरोधामधल्या असंतोषाचं प्रतीक होतं। तेव्हाचा तो असंतोष आंदोलनाला सपोर्ट करत व्यक्त होत होता। ते आंदोलन खरं तर प्रत्यक्षात होतं। तर सीजेपी हे डिजिटल माध्यम आहे। ही काल्पनिक पार्टी असली तरी ते असंतोष अर्थात जे पटत नाही ते व्यक्त करण्याचं एक माध्यम बनलंय। व्यक्त होण्याचं एक व्यासपीठ लोकांना हवं होतं, ते कोक्रोच जनता पार्टीनं उपलब्ध झालं। डिजिटल माध्यम हे एक क्षणिक असं मानलं जातं, म्हणजे तुम्ही पोस्ट केली विषय संपला। पण उपहास म्हणून पुढे आलेली सीजेपी म्हणजे कोक्रोच जनता पार्टी ही लोक आंदोलनामध्ये बदलणार का याकडे आपलं लक्ष असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।